नमस्कार मंडळी. मंडळी, बिग बॉसच्या घरामध्ये फॅमिली वीक चालू आहे. आता या फॅमिली वीकमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांचेच नातेवाईक आलेले आहेत. तर मित्रांनो, आज लास्टचा दिवस आहे आणि आज सागर आणि तन्वी या दोघांचे पॅरेंट्स येणार आहेत. राखीचं अजून कळालेलं नाहीये की तिचे नातेवाईक कोण येणार आहेत की नाही. तर मित्रांनो, आज तन्वीची आजी येणार आहे आणि राकेशची बायको आणि त्याची मुलगी येणार आहेत. तर मित्रांनो, आता आजच्या एपिसोडमध्ये राखीची जी बहीण आहे शीतल, तिने राखीला बोलणार आहे, की तुझं जे हे अटॅचमेंट म्हण किंवा जे तुझे इमोशन्स आहेत, हे तुझ्यापुरते ठेव. तू कुठे ना कुठे तू राकेशच्या गेमवर इफेक्ट करतेयस आणि त्या इफेक्टमुळं राकेशचा गेम खूप मागे जातोय, कारण तो इमोशनली अडकत जातोय. आणि ही गोष्ट राकेश कितीही वेळा बोलला तरी राखी मात्र सुधरत नाहीये आणि या गोष्टीमुळेच आज त्याची बहीण शीतल जी आहे क्लिअरली राखीला सांगणार आहे, की "बाई गं, तू राकेशपासून लांब राहा. तुझ्यामुळे त्याचा गेम बिघडतोय." आणि आता राकेशच्या बहिणीने हे सगळं सांगितल्यानंतर ना राखीचा ड्रामा काय असणार आहे, हे आपल्याला पाहायला मजा येणार आहे. कारण त्यांच्यासमोर तर ते नाटक ऑब्व्हियसली नाही करणार. ते काय नाटक करायचंय ते डेफिनेटली ते लोकं गेल्यानंतरच करणार आहे. पण पाहूया की राखी नेमकी कशी रिएक्ट करते आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे राखी रिएक्ट करेल का? हे सगळं तिचं हे बघा, मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, राखी जी आहे ते फक्त गेमसाठी करते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे ह्यामध्ये असं काही दुजाभाव नाहीच आहे, की राखीचे खरे इमोशन्स वगैरे आहेत. पण अट्रॅक्शन असू शकतं. पण हे मात्र खरं आहे, की राकेशचा गेम खूप मागे जातोय. तर मित्रांनो, तन्वीची आजी, सागरची वाईफ आणि अ, त्याची मुलगी हे सगळे येतायत. तर मित्रांनो, आज फॅमिली वीक संपणार आहे आणि उद्या जे आहे ते कॅप्टन्सीचं टास्क असेल. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला काय वाटतं, की राखीचे जे इमोशन्स राकेशच्या प्रती आहेत, ते खरे आहेत की नाटक आहे? तर मित्रांनो, थँक सो मच फॉर वॉचिंग माय